नमस्कार मित्रांनो, मी गौतम वावळ. माझ्या यूट्यूब चॅनलवर आपणा सर्वांचं अगदी मनापासून हार्दिक स्वागत करतो. मित्रांनो, आपलं आजचं कॅप्शन आहे उघडा डोळे. तुम्ही म्हणाल हे काय? कोणाचे डोळे उघडायचेत, कशासाठी उघडायचे आणि त्याने काय फायदा होणार आहे, कोणाचा फायदा होणार आहे? मित्रांनो, या सर्व प्रश्नांची उत्तर आपण या व्हिडिओमधून बघूया. तर मित्रांनो, मनुष्य प्राणी, सजीव प्राणी याला 5 ज्ञान इंद्रिय दिलेली आहेत आणि त्या इंद्रियाचा उपयोग करून मनुष्य प्राणी हवा असेल नाकाने घेण्याचा प्रयत्न करतो, जिभेने चव घेण्याचा प्रयत्न करतो, डोळ्याने पाहतो, कानाने ऐकतो आणि त्वचेने संवेदना घेण्याचा प्रयत्न करतो. त्याच पद्धतीनं अजून एक ज्ञान इंद्रिय म्हणजे ती बुद्धी किंवा त्याला ज्ञान म्हटलं जातं. आणि ही बुद्धी प्रत्येक माणसाला दिलेली असते, पण त्या बुद्धीचा कोण कशा पद्धतीनं वापर करतं. मग काही मंडळी आपल्या स्वार्थासाठी करतील, काही मंडळी निस्वार्थपणे त्याचा वापर करतील. आणि बुद्ध तर असं सांगतात, सिद्धार्थ गौतम बुद्ध, की बुद्धीच्या पटलावर प्रत्येक विचार तुम्ही घासून तार्किक पद्धतीने बघितला, तुम्हाला पटला तर तो विचार स्वीकारा, अन्यथा तो सोडून द्या. म्हणजे सत्य काय असत्य काय हे आपण आपल्या बुद्धी पटलावर घासून बघितलं पाहिजे. आणि मित्रांनो, आपण म्हणतोच ना की डोळ्याने बघावं आणि कानाने ऐकावं ते सत्य मानावं. कोणी काही सांगतंय म्हणून आपण जसंच्या तसं स्वीकारणे म्हणजे सुशिक्षित असलेला माणूसचा अशिक्षित आहे किंवा अडाणी माणूस आहे असं वाटतं. कारण कोणी सांगेल त्याच्या स्वार्थापोटी सांगेल आणि माणूस जर तो ऐकत असेल तर तो त्याचा मानसिक गुलाम सुद्धा असू शकतो. उघडा डोळे म्हणजे काय तर प्रत्येक गोष्ट डोळसपणे पाहणे. आणि आपण जर डोळसपणे पाहत असू तर आपल्याला कोणी फसवणार नाही, आपली फसगत होणार नाही किंवा आपल्याला कोणी फसवून आपलं नुकसान होणार नाही. यासाठी मी आजचं कॅप्शन वापरलंय की उघडा डोळे. आणि हे जे उघडा डोळे म्हणतोय मी ह्या तरुणांना म्हणतोय. आणि ते तरुण म्हणजे आज महाराष्ट्रामध्ये जे मनोज जरांगे पाटील यांनी जे मराठ्यांना आरक्षण मिळालं पाहिजे हा मुद्दा उपस्थित केलाय. आणि त्यासाठी महाराष्ट्रामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये आंदोलन चालू केले. मित्रांनो, हे काय आजची गोष्ट आहे का? तर 1982 पासून हे आरक्षणाचा मुद्दा आहे. परंतु असाच पुढे पुढे ढकलत हा मुद्दा 2014-2019ला खूप मोठ्या प्रमाणात मोर्चे आंदोलनं निघाली. परंतु स्थित असलेल्या शासनाने असाच वेळ काढूपणा करून पुढे पुढे आणलं आणि संविधानिक मार्गाने मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे म्हणून पुढची स्टेप म्हणून मनोज जरांगे पाटील यांनी अंतरवाली सराटी या गावामध्ये आमरण उपोषणाचा मार्ग स्वीकारला. आणि त्याचं वणवा आता पूर्ण महाराष्ट्रात पेटतोय. मित्रांनो, हे जर बघितलं तर मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे का? तर आरक्षण मिळालंच पाहिजे. प्रत्येक माणसाची अशी इच्छा आहे की मराठा समाजाला आरक्षण मिळालंच पाहिजे. आणि जो आरक्षणाचा क्रायटेरिया आहे त्यामध्ये मराठा समाजाला बसवलंच पाहिजे. परंतु मित्रांनो, काही जर मीडियामध्ये बघितलं आणि काही गोष्टी जर समोर आल्या तर त्याच्यामधून काही गोष्टींचा थोडासा तार्किक गोष्टीने जर विचार केला तर कोणीतरी आपल्याच बांधवांना फसवते. फसवणारा बाहेरचा कोणी नसतो तर फसवणारा आपलाच कोणीतरी असतो. आणि तो कोण आपल्याला फसवतोय, मग आपला कोण परका कोण हे या मराठा समाजातील मुलांनी ओळखावं किंवा मराठा समाजातील तरुणांनी ओळखावं. म्हणून मी आजचं हे जे कॅप्शन दिलंय की उघडा डोळे आणि आपल्या डोळ्याने स्वतःच्या डोळ्याने बघा खरं काय खोटं काय, सत्य काय असत्य काय, आपलं कोण आणि परक कोण. याच्यासाठी मित्रांनो हा व्हिडिओ बनवतोय. तर एक व्हिडिओ मित्रांनो उदाहरण म्हणून सांगतोय. एक व्हिडिओ बघण्यात आलाय आणि ती मुलगी जी आहे ती मुलगी असं सांगते, मी इथं 12वी मध्ये आहे आणि आरक्षण आम्हाला भेटलंच पाहिजे. कारण आम्हाला खूप टक्केवारी पडते. म्हणजे मला 80 टक्केवारी आहे 10वीला, पण माझ्या ज्या दुसऱ्या कास्ट जे आहेत त्यांना 40, 30, 40, 50 टक्केवारी असून ते विद्यार्थी मोरी जातात. आणि मला एवढी टक्केवारी देखील पडून मी मागेच आहे कारण मी मराठा आहे. आम्हाला माझा मुद्दा इथं आहे की ही मुलगी जे कम्पेअर करते तो बाकीच्यांना म्हणते 40-50 टक्केवाल्याला लगेच ऍडमिशन मिळतं किंवा त्यांना लगेच नोकरी लागते आणि आम्हाला लागत नाही. याचा अर्थ त्यांना आरक्षण आहे
आणि ह्या मुलांच्या डोक्यामध्ये कुणीतरी असं फीड केलंय की तुमची प्रगती आत्ता जी खुंटली हे मात्र अतिशय योग्य पद्धतीने फीड केले. आणि ती मुलं हेच म्हणतायत, कारण त्या मुलांची अजून प्रगल्भता आरक्षण वगैरे कसं मिळतं, काय मिळतं एवढी समजून घेण्याची नाही. मित्रांनो, दुसरं एक उदाहरण तुम्हाला असं देईल की जर समजा एखाद्या तुमच्या मित्र असेल, कोण मराठा समाजाचा असेल, त्याला तुम्ही विचारून बघा की मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे का, तर तो म्हणतो मिळालंच पाहिजे. आणि त्याला प्रतिप्रश्न असा म्हणा की जर समजा आरक्षण नाही मिळालं तर तो काहीही विचार न करता तो स्पष्ट सांगतो की ज्या लोकांना आतापर्यंत मिळाले त्यांचंही कॅन्सल करा, म्हणजे आम्ही समाधानी. म्हणजे आरक्षण आम्हाला मिळालं पाहिजे, तुम्हीही आम्हाला सपोर्ट करा, असं नाही तर आम्हाला नाही तर कोणालाच नाही. म्हणजे काय की मला खायला मिळालं, जेवण मिळालं तर बाकीच्यांना द्या, आणि मी जर उपाशी तर सगळेच उपाशी ठेवा. असं इथं एक गोष्टीचं जाणीव करून द्यावीशी वाटते या मित्रांना की मित्रांनो, असं नाहीये. आरक्षण हे शैक्षणिक, सामाजिक, आर्थिक गोष्टींचा विचार करून दिलं जाते. आणि मग हे जर आरक्षण तुम्हाला मिळवायचं असेल तर तो क्रायटेरिया तुमच्याकडे असला पाहिजे. परंतु आम्हाला नाही म्हणून कोणालाच नाहीये असं म्हणून चालेल का? नाहीये. राहिली महत्वाची गोष्ट, महाराष्ट्रामध्ये लोकसंख्येचा जर विचार केला तर मराठा समाजाची लोकसंख्या 29% आहे. 3-3.5 कोटी लोकसंख्या आहे. ओबीसीचं जर लोकसंख्या बघितली तर जवळजवळ 4 कोटी आहे. एकूण आकडा जर बघितला तर तो 7-7.5 कोटीवर जातोय. आणि आत्ता जे आरक्षण आहे ते 52% आरक्षण आहे. म्हणजे 100मधून 52 गेले, खाली 48 राहत आहेत. आणि 48% आरक्षणामध्ये मराठा ओपन प्लस जी ओपनची दुसरी माणसं आहेत ती 48% आहेत. आणि मराठा समाजाची एवढी मोठी लोकसंख्या असताना मात्र तुम्ही जर चार्ट, मंत्रालयाचा जर चार्ट बघितला मित्रांनो, तर ते चार्ट लक्षात येईल SC असेल, ST असेल, OBC असेल किंवा मराठा ओपन असेल, यांच्या कुठल्या समाजाच्या जागा भरल्या जातात आणि बाकीच्या 48ची काही 48% जागा आहेत कोण हडप करते हे तुमच्या लक्षात येईल. पण ही हडप करणारी मंडळीच तुमच्या डोक्यामध्ये असं फीड करतायत की या लोकांना, म्हणजे SC ST OBCच्या लोकांना आरक्षण मिळतंय, त्यांना आरक्षण मिळतंय म्हणून तुम्हाला मिळत नाही, आणि त्यामुळे तुमच्या समाजाची प्रगती किंवा तुमची प्रगती कोणती, शैक्षणिक मध्ये तुमचा तो प्रॉब्लेम निर्माण होतोय. आता मला या ठिकाणी सांगा, सामाजिक बघितलं तर शिक्षण संस्था कोणाच्या ताब्यात आहेत? मराठा समाजाच्या. बँका कोणाकडे आहेत? मराठा समाजाकडे आहेत. शाळा कोणाच्या आहेत? मराठा समाजाच्या आहेत. मग शाळेमध्ये शिक्षण घ्यायला म्हटलं तर जास्त लोकसंख्या जर मराठा समाजाची असेल तर जास्तीत जास्त मुलं तिथं तीच येणार आहेत. SC ST किंवा OBC जी मुलं आहेत त्यांची संख्या जर कमी असेल तर ती कमीच येणार आहेत तिथे. मग शाळा जर त्यांच्याच असतील तर तुम्हाला ऍडमिशन घ्यायला जास्त पैसे द्यावे लागतात, हेही मान्य आहे. मग मराठा समाजाच्या शाळा असताना मराठा मुलांना तिथे प्रवेश का दिला जात नाही? तिथे क्रायटेरिया का लावला जातो? आणि जर समजा क्रायटेरिया संविधानिक मार्गाने जर पर्सेंटेज किंवा आरक्षण नसतं तर सगळ्या कोणाला ऍडमिशन द्यायचं किंवा काय हे त्या संस्थानिकांनी ठरवलं असतं. आणि हीच मंडळी ज्या वेळेस तुमच्याकडून किंवा लोकशाहीमध्ये जो काही मतदान किंवा निवडणुका येतात यावेळेस मात्र हीच मंडळी काय सांगतात तुम्हाला की आपण आपल्या समाजाच्या, आपल्या जातीच्या, आपल्या धर्माच्या माणसाला मतदान केलं पाहिजे, म्हणजे आमदार झाला पाहिजे, खासदार झाला पाहिजे, मंत्री झाला पाहिजे, कारण समाजाची प्रगती करायची. आणि मग आजपर्यंत जर महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये, लोकसभेमध्ये जर बघितलं तर मराठा समाजाचे खासदार, आमदार जास्त आहेत. मग एवढं असतानाही समाजाची प्रगती होण्याऐवजी आज गरीब मराठा गरीबच होत चाललाय, श्रीमंत मराठा श्रीमंत का होत चाललाय? आणि आज मित्रांनो, मी जे हे कॅप्शन दिले, डोळे उघडा किंवा उघडा डोळे, हे याच्यासाठी दिले की आपलं कोण आता वाढण्याचा प्रश्न आलाय, तुमच्या हिश्श्याचा प्रश्न आलाय. मग OBC ज्याच्याकडे कुणबी सर्टिफिकेट आहे हा तुमचाच भाऊ आहे, तुमचेच सगळे सोयरे आहेत, पण ते मराठा समाजाला असं सांगतायत की 52% वर टाका
आमच्यामध्ये 52% येऊ देऊ नका. म्हणजे काय, हिश्श्याचा प्रश्न आला की कोणीच कोणाचं नसतं. म्हणजे खाण्याचा प्रश्न जर आला तर कोणीच कोणाचं नसतं, सगळं काही आपल्याच पोटावर ओढून घ्यायचं असतं. असं होतं इथे. आणि मग हे आमदार खासदार तुम्ही जे म्हणता की खूप हुशार आहेत, मग हे आमदार आता जे काही आहेत आता विधानसभेमध्ये, हे आरक्षण तुम्हाला का देत नाहीये? तुम्ही तर सख्खे रक्ताचे स्वतःचे सगळे सोयरे आहात ना, तरी हे आरक्षण का देत नाहीये? हे ढकलत किंवा वेळ काढूपणा का करतायत? आणि मित्रांनो, हे मी म्हणत नाहीये, जे काही नामदेवराव जाधव आहेत ते काय म्हणतात तुम्ही ऐका. एकनाथ शिंदे साहेबांकडून मराठ्यांचं काही कल्याण होण्याची शक्यता नाही. कारण ज्या माणसाने आयुष्यभर शिवाजी महाराज हा विषय हाताळल्या जगभर पोहोचवलेला आहे, त्या माणसाला भेटण्यासाठी ह्या माणसाकडे जर वेळ नसेल तर बाकी जे मराठी आहेत यांच्यासाठी म्हणजे चाय कम पाणी आणि चुल्लूभर पाण्यात मरण्यासारखी ती गोष्ट आहे. आणि एकनाथ शिंदे साहेबांनी आनंद दिघे साहेबांचं नाव सांगतात आणि त्यांचे ते अनुयायी आहेत असं म्हणतात. परंतु आनंद दिघे साहेब जसे सामान्य माणसाला लगेच ताबडतोब भेटायचे, वेळ द्यायचे, त्याचं काम मार्गी लावायचे. इथे तर आम्ही यांना मागायला काही गेलो नव्हतो, उलट यांना सन्मानपूर्वक आपल्या समाजाचे आहात म्हणून तुम्हाला आमंत्रण द्यायला गेलो. महाराष्ट्राचे प्रथम नागरिक आहात, मुख्यमंत्री आहात म्हणून बोलायला गेलो. साधा चहा पाजू शकत नाहीत हे वर्षावरती, साधा सह्याद्री निवासवरती तुम्हाला पाणी प्यायची व्यवस्था नसती. हे तुमचे राज्यकारभार करण्याची पद्धत आहे का? आणि नाव शिवाजी महाराजांचं सांगता. शिवाजी महाराजांच्या नाव सांगूनच तुम्ही मराठ्यांचं रक्त शोषलेले राव. काही उपयोग नाही तुमचा. आणि म्हणून ही जी मला या व्हिडिओतून हेच सगळ्या मराठा बांधवांना सल्ला द्यायचा आहे किंवा संदेश द्यायचा आहे की ह्या क्युरेटिव्ह पिटिशन वगैरे ह्याच्यावरती काही तुम्ही विश्वास ठेवायची काही गरज पडणार नाहीये. कारण ह्यांनी काही नवीन प्रयत्न केलेले नसतात, फक्त वेळ काढून न्यायचा आणि आपली टर्म कशी संपेल. अरे ऐकलं? म्हणजे आपलेच पुढारी भावनिक राजकारण करताय. आणि हिश्श्याचा प्रश्न आला की आज जर बघितलं तुम्ही तर मराठा समाजाला आरक्षण द्या सर्वच म्हणतायत, पण मराठा समाजाला आमच्यात टाकू नका हे ओबीसी सांगतोय. तोच तुमचा भाऊ बंद आहे. ओबीसी समाजाचे नेते म्हणतात आमच्याकडे टाकू नका, मात्र ज्यावेळेस इलेक्शनचा विषय येईल की निवडणुकाचा येईल त्यावेळेस आपण सगळे एक आहोत, सगळे सोयरे आहोत, पाहुणे आहोत असं सांगणारी मंडळी, ही मंडळी असं सांगत होती. मग आज ही आरक्षण तुम्हाला द्यायची वेळ आली. मग मनोज जरांगे पाटलांना, निस्वार्थपणे काम करणाऱ्या माणसाला तिथे अंतरवली सराटीमध्ये अमरण उपोषण करायची वेळ का आली? आपलीच माणसं आपल्याला फसवत आहे. एवढे मोठे आमदार असून आरक्षण का देत नाहीयेत? आणि दरवेळी वेळ काळूपणा करतायत. कारण मानसिकता नाही आहे यांची द्यायची. कारण माणसाची स्वार्थी भावना, आपण मोठं झालं पाहिजे, शेजारी मोठा नाही झाला पाहिजे. आणि मित्रांनो, हे जे काही विद्यार्थ्यांच्या मध्ये फिडिंग केले की शैक्षणिक असेल, सामाजिक असेल किंवा नोकरीमध्ये असेल तर बाकीच्यांना आरक्षण मिळतंय म्हणून तुमची परिस्थिती अशी झाली, असं नाहीये. मराठा समाजाच्या विद्यार्थ्याची मराठा समाजाच्या विद्यार्थ्याची स्पर्धा असते, एससीच्या विद्यार्थ्याची एससीच्याच विद्यार्थ्याची स्पर्धा असते, ओबीसीचा आहे त्याची ओबीसीचीच विद्यार्थ्याची स्पर्धा असते. म्हणजे एससीच्या विद्यार्थ्याची ओपनच्या विद्यार्थ्याची काय स्पर्धा करायची गरज नाहीये. हे आरक्षण त्यांना दिलेलं आहे ना. आणि म्हणून हे दाखवण्यासाठी एसटीची माणसं असतील, म्हणजे बौद्ध समाजाचे असतील किंवा मुस्लिम समाजाचे असतील, ही मराठा समाजाच्या खांद्याला खांदा लावून बसतायत आणि त्यांना आरक्षण द्या म्हणून मोर्चा दिवस होता. यावेळी मुस्लिम समाजानं आंदोलनाला पाठिंबा देत अखिल भारतीय वारकरी मंडळासोबत टाळ वाजवून आपला सहभाग नोंदवला. आंदोलन करतायत. परंतु दुसरीकडे तुमचा सक्का भाऊ ओबीसी तो मात्र आरक्षण देऊ नका म्हणून आता जे तुमचे नेते मंडळी आहेत ना, पोपटासारखे बोलतायत. मित्रांनो, मराठा समाजातील तरुण युवकांनो, मी तुम्हाला हे सुचवतोय, जे पोपटासारखे बोलतायत ना आताचे आमदार खासदार, कालपर्यंत समाजाचं नेतृत्व करणारी ही मंडळी आज त्याच समाजाला मात्र आरक्षण देऊ नका म्हणतायत. 52% देऊ नका, वर द्यायचं तर द्या म्हणतायत. आणि त्यासाठी ती आडवी येत आहेत. याच्यासाठी मी असं म्हटलंय की मित्रांनो, तुम्ही डोळे उघडे ठेवा, सत्य असत्य काय आहे ते बघा. कोणीतरी तुम्हाला फिडिंग करतंय आणि भावनिक राजकारण करते. आज मराठा समाजाची प्रगती किंवा गरीब मराठा जो गरीब होत चाललाय, श्रीमंत होत चाललाय. आमदार खासदार तुमच्या जमिनी घ्यायला एससीचा किंवा मुसलमान येत नाहीये, तर आमदार खासदार मंत्री तुमच्या जमिनी घेत आहेत.
मग त्यावेळेस ते काय विचार करत नाहीत, अरे हा तो मराठा आपलाच आहे, हा ओबीसी आपलाच आहे, याची जमीन आपण कशाला घ्यायची. पण ती स्वस्तामध्ये जमीन घेत आहेत, त्यावेळेस म्हणतायत का तो आपला आहे. पण इलेक्शनमध्ये मात्र भावनिक प्रश्न आणतायत. भावनिक कोणाचे प्रश्न आणायचे, तर छत्रपती शिवाजी महाराजांचा प्रश्न आणायचा. आमचं दैवत आहे म्हणायचं, त्यांच्यासमोर जाऊन शपथ घ्यायची. मात्र त्यांच्या अनुयायांना किंवा त्यांच्या वंशजांना ज्यावेळेस आरक्षणाचा किंवा फायद्याचा विषय निघेल त्यावेळेस मात्र वेळखाडूपणा करायचा. तुम्ही ऐकलंय ना नामदेवराव जाधवांनी काय सांगितलं. आणि प्रकाश आंबेडकरांसारखा माणूस असा म्हणत असेल की आरक्षण हे मराठ्यांना दिलंच पाहिजे आणि ते त्यांना मिळायला पाहिजे, आणि त्यांनी तर वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून त्यांना पत्रच दिले म्हणून. याची सवय तर जायची काय द्यायला. तुमच्या आंदोलनाला पाठिंबा आहे, तुम्हाला आरक्षण मिळालंच पाहिजे. आणि प्रकाश आंबेडकर सांगतायत आरक्षण देता येतं. मग ही जी काही मराठा मंडळी तिथं जाऊन बसलीत, ही कोणाला फसवतायत नेमकं. म्हणून मित्रांनो तुम्हाला सांगतोय मी की ते तरुण आहेत मराठा समाजातली की जी आता ह्या आंदोलनामध्ये उतरलेली आहेत, आणि जी लोक यांना जाऊन गाईड करतायत ना, ती मंडळी खरं बोलतायत, खोटं बोलतायत. आणि मनोज जरांगे पाटीलांसारखा माणूस निस्वार्थपणे लढतोय, आणि तो निस्वार्थपणे लढतोय म्हणून नामदेवराव जाधव असतील, प्रकाश आंबेडकर असतील, त्यांच्या खांद्याला खांदा लावून किंवा त्यांच्या बरोबरीनं उभं राहायची त्यांची तयारी आहे. आणि मित्रांनो असे हे भावनिक राजकारण, उदाहरण द्यायचं झालं तर छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक मुंबईला बनवायचे समुद्रामध्ये, त्याची अजून वीटही रचली गेली नाही, पण गाजावाजा खूप झाला आणि त्याच्यावर यांची निवडणूक तारून नेली. आता परत हा भावनिक मुद्दा निघतोय. इंग्लंडवरून महाराजांची वाघनखं आणली जात आहेत. कशासाठी? भावनिक करायचं फक्त लोकांना आणि आपल्या तुंबड्या भरायच्या. ही अशी मंडळी ओळखा. दुसऱ्या भाषेत सांगायचं झालं तर गवतातले किंवा हिरवळीतले साप ज्याला म्हणतात, कारण गवताचा रंग हिरवाचा असतो आणि सापाचा रंग हिरवा असेल तर आपल्याला कळत नाही नेमका कोण आहे. पण मित्रांनो अशा वेळेस आत्ता ही वेळ आहे ओळखण्याची की मराठा समाजाच्या बाजूने कोण, मराठा समाजाच्या विरोधात कोण, किंवा मराठ्याचे हितचिंतक कोण आणि मराठ्याचे विरोधक कोण. म्हणजेच मराठा समाजाला विरोध करणारे मराठेच आहेत. कुणबी सर्टिफिकेट ज्यांच्याकडे येते ते म्हणतात आमच्याकडे येऊ नका, आणि दुसरे जे आहेत, जर मराठा समाजाला कुणबी सर्टिफिकेट मिळालं तर मित्रांनो 52% वर 100 मध्ये 48% जो भाग राहतो तो मात्र एकच ओपन समाज घेणार आहे, आणि त्याला मात्र खूप मोठा स्पेस निर्माण होतोय. आणि ती मंडळी सुद्धा याच्यामध्ये तेल ओतण्याचं काम करून ह्यांना कुठल्याही पद्धतीमध्ये वर आरक्षण न मिळता खाली आरक्षण दिलं पाहिजे, म्हणजे त्यांच्या डागेला धक्का लागत नाही, हेही तेही स्वार्थ साधतायत. आणि म्हणून मित्रांनो आज गरज आहे ती छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराची, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराची. म्हणजे शिवराय आणि भीमराय जर एकत्र आले आणि महाराष्ट्रातला बहुमूल्य आज जो गरीब मराठा आहे, या मराठ्यांना मोगलाई मराठ्यांनी किंवा राजकारणामध्ये जे आजपर्यंत सत्ता भोगली या मंडळींनी यांना गरीब करण्याचा प्रयत्न केलाय, अशा मंडळींनी जे शिवरायांचे खरे मावळे आहेत किंवा शिवरायांना मानणारी मंडळी आहेत, यांनी जर शिवाजी महाराजांचा विचार आणि बाबासाहेब आंबेडकरांचा विचार एकत्र केला आणि सत्य काय आहे हे ओळखलं आणि ते उघड्या डोळ्याने बघितलं तर यांना आपलं कोण आणि परक कोण हे कळेल. या महाराष्ट्रामध्ये म्हणजे शिवरायांचा आणि भीमरायांचा एकत्र आला तर महाराष्ट्राचं चित्र बदलेल, समीकरण बदलेल, आणि बाळासाहेब आंबेडकरांसारखी माणसं जर एकत्र आली तर या मराठ्यांना आरक्षण मिळू शकतं, आणि ही काळाची गरज आहे. पण यासाठी महाराष्ट्रातील जो गरीब मराठा आहे, वंचित मराठा आहे, यांनी मात्र आपले डोळे उघडे ठेवून, किंवा मी जे म्हटले की उघडा डोळे आणि आपलं कोण परक कोण हे ओळखा, हे जर त्यांनी पारखलं आणि या दोन माणसांना जर साथ दिली तर मला वाटतंय त्यांच्या आरक्षणाचा प्रश्न मिटेल. म्हणून मी असं म्हटलं होतं की उघडा डोळे. मित्रांनो हा व्हिडिओ बनवण्याचा हा उद्देश होता. हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. एवढं बोलतो, थांबतो.